इंदापूर येथील परमानंद कसबजे यांचा 30,000चा मोबाईल खेडमध्ये हरवला. खेड येथील महेश वणकर यांना तो मोबाईल सापडला असून त्यांनी तो खेड पोलीस स्थानकात रवींद्र तुकाराम शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. महेश वणकर यांच्या कृतीतून अजूनही माणसातील प्रामाणिकपणा शिल्लक असल्याची जाणीव होते. त्यांच्या या प्रामाणिकपणामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होतंय. महाड कोकण एज्युकेशन सोसायटीच्या रायगड जिल्ह्यातील शाळांच्या आंतरशालेय स्पर्धेसाठी महाड येथे आलेल्या एका 13 वर्षीय विद्यार्थिनीचा अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. निधी समीर म्हात्रे, वय वर्ष 13, राहणार शहाबाज, तालुका अलिबाग असे मृत विद्यार्थिनीचं नाव असून मिळालेल्या माहितीनुसार निधी ही आज सायंकाळच्या सुमारास शाळेच्या आवारात असताना तिला अचानक चक्कर आली आणि ती खाली कोसळली. यानंतर तिला तातडीने महाडमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. घटनास्थळी महाड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी दाखल होऊन पुढील तपास करतायत. या दुर्दैवी घटनेमुळे स्पर्धेच्या निमित्ताने आनंदाच्या वातावरणात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तसेच शिक्षक, पालक आणि नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. पालवणे परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून मागील 2 दिवसात 4 वासरांचा फडशा पडल्यामुळे पालवणे विभागातील जनता भीतीच्या छायेखाली वापरत असून वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होते. पालवणे धनगरवाडी येथील गरीब शेतकरी महेश हिरवे आणि नामदेव हिरवे यांची एकूण 4 वासरे बिबट्याने मारल्यामुळे पालवणे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. सर्व शेतकरी भयभीत झाले आहेत. दुग्ध व्यवसाय करून येथील शेतकरी बांधव आपला उदरनिर्वाह चालवत आहेत. परंतु बिबट्याचा वावर पालवणे परिसरात दिवसेंदिवस वाढत असून गोरगरीब शेतकऱ्यांचा दुग्ध व्यवसाय धोक्यात आलाय. वन विभागाने पालवणे परिसरातून बिबट्याचा पकडून अन्य ठिकाणी पाठवून हा परिसर बिबटेमुक्त करून येथील गरीब शेतकरी बांधवांना न्याय देऊन सहकार्य करावे अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. लवकरच वन विभागाने बिबट्यांचा कायमचा बंदोबस्त न केल्यास महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचतर्फे उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र आखाडे यांनी दिलाय. खेड मोरवंडे बोरज येथील ज्ञानदीप महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे चेअरमन आणि भडगाव येथील ज्ञानदीप विद्या मंदिरचे विश्वस्त श्री दीपक लड्ढा यांना स्टार एज्युकेशनचा उत्कृष्ट विश्वस्त पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड येथे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन यांच्या वतीने मूल्य शिक्षण संवर्धन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांमध्ये चारित्र्य, आत्मशिस्त, सकारात्मक जीवनदृष्टी आणि नैतिक मूल्यांची जपणूक हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. प्रमुख मान्यवर मनोहर दास, श्री वल्लभ चैतन्य दास, विश्वनाथ परांजपे यांच्या उपस्थितीत या कार्यशाळेचा प्रारंभ झाला. उपस्थित सर्व मार्गदर्शक स्वामीजींचे स्वागत संस्थेचे चेअरमन माननीय श्री बिपिनदादा पाटणे, रोटरी स्कूलच्या मुख्याध्यापिका सौभूमिता पटेल यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुस्तकरूपी भेट देऊन करण्यात आले. या कार्यशाळेत इस्कॉनचे मार्गदर्शक स्वामीजींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत योग्य मूल्यांचे जीवनातील महत्त्व समजावून सांगितले. मोबाईल व्यसन, अनियंत्रित जीवनशैली, तणाव, सामाजिक वर्तन, आदर, एकाग्रता, सेवा आणि समर्पण यासारख्या विषयांवर त्यांनी प्रभावी मार्गदर्शन केलं. या शाळेसोबत इस्कॉन तर्फे आयोजित जगातील सर्वात मोठी मूल्य शिक्षण संवर्धन स्पर्धा याची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांना मनःशांती, आरोग्यदायी जीवनशैली, तीव्र बुद्धी, आनंदी मन आणि चांगल्या सवयी अंगीकारण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. सदर कार्यशाळेसाठी विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले व विविध उपक्रमांद्वारे मूल्य शिक्षणाची गरज त्यांनी आत्मसात केली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमिता पटेल, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबैल, माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर, प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ प्रीतम वडके, सर्व शिक्षक आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे सर्व शिक्षक आणि व्यवस्थापक यांनी विशेष प्रयत्न केले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून सकारात्मक जीवनमूल्य शिकून
घरी आणि समाजात सद्वर्तन राखण्याचा संकल्प केला. इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड फाउंडेशन मार्फत घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल जनरल नॉलेज ऑलिम्पियाड, IGKO, इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड, इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड, इंटरनॅशनल सायन्स ऑलिम्पियाड या प्रथम पातळीवरील परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत यश संपादन केलंय. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व इंग्रजी, विज्ञान, गणित आणि समाजशास्त्र विषय शिक्षकांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. संस्थेचे चेअरमन माननीय बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमिता पटेल, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वीतांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. डिसेंबर रोजी साजरा होणारा राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस देशात ऊर्जा कार्यक्षमता व ऊर्जा बचतीचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो. ऊर्जेचा योग्य आणि शाश्वत वापर व्हावा यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. या पार्श्वभूमीवर 35व्या राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कार 2025 अंतर्गत ब्रह्मकुमारीज जगदंबा भवन पुणे यांची प्रथम पुरस्कारासाठी राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. ही बाब संपूर्ण महाराष्ट्रासह आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरली आहे. या गौरवपूर्ण पुरस्काराचं महावितरण महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार असून भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने विज्ञान भवन नवी दिल्ली येथे आयोजित विशेष समारंभात ब्रह्मकुमारी सुनंदा दिदी यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. हा सन्मान सोहळा 14 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता थेट DD न्यूज वाहिनीवरून लाईव्ह प्रसारित करण्यात आला होता. ऊर्जा संरक्षण व शाश्वत विकासाच्या दिशेने ब्रह्मकुमारी संस्थेने केलेल्या उल्लेखनीय कार्याची ही राष्ट्रीय स्तरावरील पावती असून ही आनंददायी बातमी सर्वांपर्यंत पोहोचवावी असं आवाहन महाराष्ट्र मीडिया समन्वयक डॉक्टर सोमनाथ वडनेरे यांनी केलंय. नागपूर येथील रेशीमबाग येथे संघ मुख्यालयास नामदार योगेशदादा कदम यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक परमपूज्य डॉक्टर केशव बळीराम हेगडेवारजी यांच्या पवित्र स्मृतीस त्यांनी अभिवादन केलं. त्यांनी लावलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रोपट्याचा वटवृक्ष झालाय. संघाच्या माध्यमातून त्यांनी चारित्र्य संपन्न व्यक्ती निर्माण व त्या आधारावर राष्ट्र निर्माण व अंतिम ध्येयाचा विचार केला. तसेच स्वतःपेक्षा राष्ट्र मोठे मानण्याची शिकवण हेगडेवारजी कृतीतून दिली. हेगडेवारांचे विचारच आजच्या तरुणाईला उज्ज्वल भविष्यास दिशा देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांचे विचार म्हणजेच राष्ट्रसेवेची प्रेरणा आहे, नामदार योगेशदादा कदम यांनी व्यक्त केले. यावेळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर, उपसभापती श्रीमती डॉक्टर नीलमताई गोऱ्हे, शिवसेना भाजपचे सर्व मंत्री आणि आमदार उपस्थित होते. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर आणि काटोल तालुक्यातील विविध गावांना तसेच फळ संशोधन केंद्र येथे कॅबिनेट मंत्री रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी महाराष्ट्र राज्य शिवसेना विधिमंडळ उपनेते आमदार भरतशेठ गोगावले यांनी भेट दिली. यावेळी काही प्रगतशील शेतकऱ्यांनी संत्री, मोसंबी इंडो इस्रायल पद्धतीने लागवड करत सरासरी 20 ते 25 टन उत्पन्न काढले. त्याचबरोबर काही फळ उत्पादक शेतामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर होत असताना त्यांनी पाहिलं. त्यात कोल्ड स्टोरेज, ठिबक सिंचन आणि विदर्भातील फलोत्पादक शेतकऱ्यांसाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शासन तत्पर आहे. येणाऱ्या काळात नर्सरीची गुणवत्ता आणि तांत्रिक निकष बदलण्याच्या धोरणात्मक निर्णय येत्या काळात घेणार असून तसेच फलोत्पादन, योग्य बाजारभाव व फळ प्रक्रिया उद्योगात वाढ मिळवून देणे हे शासनाचे पुढचे पाऊल असेल आणि त्या दृष्टीने उपाययोजना केल्या जातील. आमदार भरतशेठ गोगावले यांनी हे मनोगत व्यक्त केलं. यानंतर कटोल तालुक्यातील हातला येथे धीरज जुनघरे यांच्या तब्बल 45 हेक्टरच्या संत्र्याच्या बागेचा आढावा घेतला. वैज्ञानिक शेती, आधुनिक सिंचन आणि नवोपक्रमामुळे शेती कशी फायदेशीर बनू शकते याचं हे प्रेरणादायी उदाहरण आहे.
काटोल येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात अधिकाऱ्यांसोबत संवाद साधून संशोधन आणि शेतकरी यांच्यातील नातं अधिक मजबूत करण्याबाबत आमदार भरतशेठ गोगावले यांनी चर्चा केली. आम्ही सगळ्यांनी या 2-3 भागांची पाहणी केली आणि त्याच्यामध्ये रोपवाटिकेची पाहणी केली की रोपवाटिके कसे तयार करतात रोप ते आम्ही पाहिली. चांगल्या प्रतीची किती महिन्याचे ते रोप असावं आणि कुठल्या प्रकारे त्याला हे करावं या सगळ्या बाबी आम्ही आज तपासून पाहिल्या. प्लास्टिक पिशवी किती इंचाची असावी, किती रुंदीची किती लांबीची ते सगळं आम्ही पाहिलं. तर आज जर आम्ही हे सगळं पाहिल्यानंतर थोडं वाटलं मनाला की यांना, कारण आपल्याकडं जवळजवळ 2,16-17 हजार हेक्टर याच्यावरती संत्र्याची लागवड आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्यामध्ये एका अमरावतीमध्ये मला वाटतं 70,000 हेक्टरची आहे, बाकी उर्वरित महाराष्ट्रात आहे, त्या खालोखाल नागपूरला आहे आणि अदरवाईज इतर ठिकाणी आहे. तर त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे एक प्रोसेसिंग युनिट असावं आणि त्यासाठी आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री थोडं चर्चा करून की ह्या फळबागाला टिकाऊपणा कसा येईल आणि त्याच्यावरती जास्त वेस्टेज जाणार नाही आणि शेतकऱ्याला धीर कसा देता येईल, त्याला सावरता कसा येईल हे आम्ही थोडं बघण्याचा प्रयत्नच केला आणि आम्हाला वाटलं पटलं आणि त्यासाठी आम्हाला काही धोरणात्मक निर्णय करावे लागतील. ते आम्ही आमचे सेक्रेटरी आम्ही आणि आमचे मुख्यमंत्री यांना सांगून आम्ही तो करायचा निश्चित प्रयत्न करू आणि शेतकरी आमचा सावरला तर आम्ही सावरणार आहोत अशा प्रकारचं धोरण आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय की जेणेकरून या फळबागवाल्यांना थोडा दिलासा मिळेल. जसं आमचं कोकणामध्ये आंबा, काजू, फणस, पालघर जायला चिकू ह्या जशा आहेत, तसं आम्हाला ह्या संत्र्यावरती प्रोजेक्ट आता एक युनिट मला वाटतं नांदेडला आहे, परंतु नांदेड ते नागपूर थोडं लांब अंतर आहे आणि तेच युनिट इथं व्हावं. एक पतंजलीचं युनिट आहे परंतु ते थोडंसं पाठीपुढं होतं. तर त्याच्यावरती आम्ही ठोस निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विचारून करू. राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांना काल रात्री प्रकृती अस्वस्थ्यामुळे मुंबईतील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे नामदार सामंत आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कामकाजात सहभागी होऊ शकले नाहीत. नामदार सामंत यांना युरिन स्टोनच्या तीव्र दुखण्यामुळे तातडीने ऍडमिट केल्याचं समजतंय.